तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. पोलीस उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. वरुड कुलट येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज धनगर समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना निवेदन देऊन त्याची चिमुकल्या मुलीला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या वतीने न्याय देऊन लवकरात लवकर निर्णय देऊन त्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरुड कुलट येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज दर्यापूर धनगर समाज बांधवांच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले व 7 दिवसाच्या आत या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. तसे न झाल्यास धनगर समाज बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे चक्काजाम व रस्ता रोको आंदोलन 27 जानेवारी 2025 रोजी करण्यात येईल, असा इशारा वजा विनंती शासनाला धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली आहे, असे समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आपण सर्वांनी बघताय की आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आम्ही आणि ती चिमुकली म्हणजे तिला बोलताना येत सांगता पण नाही. मुली सांगू तरी शकतात. मी सुट्टीवर होतो त्यावेळेस ताई आणि कुठेही सांगितलं, माझ्या वाईफला पण सांगितलं. जेव्हा मला ते कळालं थोडंसं वर्णन, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता हे तुम्ही सगळे एवढे मॉबमध्ये आले म्हणून तुमच्यासमोर एक्सप्रेस व्हायचं म्हणून नाही, कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. खूपच वाईट गोष्ट आहे. कुठे चालेल असं मला वाटतं. तर निश्चित महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडून राहिल्या. खूपच वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित तपास करू आणि त्याला शिक्षा होईल, निश्चित शिक्षा होईल. आम्ही शब्द देतोय त्या ठिकाणी त्याला निश्चित शिक्षा होईल. त्या बाबतीत आम्ही फाशी हा शेवटी न्यायालयाचा निर्णय आहे, परंतु त्याला कठोर शिक्षा होणार, कायदा कठोर झाल्याशिवाय बंद होणारच नाही.